खेळाचं पहिलं सत्र आपण संपवायचं आहे 5 षटक. तर पहिले षटक गोलंदाज शंकरचा वापर केला जाईल या पहिल्या PM षटकामध्ये. पहिला चेंडू स्ट्रायकरला किरण पाटील. पहिल्या चेंडूवरती मात्र या दरम्यान घेऊन क्षेत्ररक्षक आहेत, चूक होणार नाहीये. पहिल्या चेंडूपासून खराब सुरुवात मैदानावरती मोठा गाव संघाच्या माध्यमातून पहिला झटका मैदानावरती. पहिले विकेटचे बदल दीप मिड विकेटला चूक होत नाहीये. रवींद्र संदेशच्या माध्यमातून पहिला चांगला झेल टिपलाय. किरण पाटील बाद झाला पहिल्या षटका मैदानावरती मोठे गाव संघाला. नवीन मला निलेश माजरे तो संगणक मैदानावरती पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून चांगली सुरुवात मिळते मैदानावरती. यावेळेस शंकरच्या माध्यमातून रणविकीचा कॉल जिंकला होता प्रथम. रणविकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्रशंकरचा निर्णय घेतलाय. सातत्याने हा निर्णय चांगला ठरतोय का, कारण का पहिल्या चेंडूपासून विकेट टेकिंग गोलंदाजी होती मैदानावरती शंकरच्या माध्यमातून. स्ट्रायकरला तेजस. हा चेंडूमध्ये दिशा दिली डिस्क लेग झोन मधून. सर्कल पाबंदी आहे, त्याचा योग्य तो वापर तेजसच्या माध्यमातून. पहिला चौकार येतोय आणि पहिला 4 धावा तेजसच्या बॅट मधून. थँक्यू. तेजसच्या माध्यमातून पहिला चौकार येतो, कारण काय दरम्यान विचार जर केला सर्कल पाबंदी आहे. जागा पण शॉटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढला. डिस्क लेग झोन मधून पहिला चौकार तेजसने दाखवले. धावसंख्या दाबालकावरती 4 धावा येत आहेत. जर विचार जर केला आपण सामना अतिशय महत्त्वाचा बघतोय. 2 बलाढ्य संघामध्ये एका बाजूला आपण बघतोय या दरम्यान मोठा गाव संघ म्हणजे निलेश मात्रे यांचा संघ मैदानावरती. त्यामुळे दुसऱ्या बाजूला बघतोय यावेळेस रवींद्र संत यांचा कोळेगाव यावेळेसचा हा संघ मैदानावरती. आपण सामना लगेच सुरू करा. नक्कीच पंच पुन्हा या दरम्यान सूचना देत आहेत पहिल्यांदा जाणार तर लवकर आपल्या काही सूचना असतील लवकर लवकर पोहोचवा आणि आपण सामना लगेच सुरू ठेवा. कारण कालच्या दिवसामध्ये आपण एक सामना शिल्लक राहिला होता. तो सामना कधी असेल 11 तारखेला असेल आम्हाला सांगतात आयोजक. जेव्हा असेल तो रिपोर्ट तुमच्यामध्ये आमचे आयोजक पोहोचू दिलेत. आम्ही सुद्धा पोहोचू. धावसंख्या दाबालक आतापर्यंत येते. मोठा गाव संघाच्या माध्यमातून पहिला चौका दाखवतो तेजस. 4 धावा दाबालकावरती शंकरचा वापर केला गेलाय या पहिल्या PM षटकामध्ये. वन्स अगेन पुन्हा एकदा हा चेंडू असायला माझा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटमध्ये आत होत आहे. चेंडूची फील्ड होती बॅकफूट पॉईंटला. तोपर्यंत लेग बाईटच्या माध्यमातून धाव येते. आम्हाला पंच सांगतायत आमच्याकडे दर्शवत आहेत. लेग बाईटच्या माध्यमातून धाव येते. धावसंख्या दाबालकावरती 5 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक पहिल्या मार्ग असते. शंकरचा वापर केला गेलाय या पहिल्या षटकामध्ये. सामना अतिशय महत्त्वाचा असणार कारण का बघतो आपण दुपारचं सत्र आहे. दुपारचं वातावरण भरपूर चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. आपण बघू शकाल आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त धावा जर विचार जर केला तर तब्बल 58 धावा ठोकल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये वडवली संघाने. चांगलं मात्र प्रत्युत्तर देताना दिवस संघाने मात्र चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. मात्र अंतिम क्षणाला त्याच्यानंतर जी गोलंदाजी अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली वडवली संघाने आणि सामना जिंकला होता. त्यावेळेस हा 4था सामना आजच्या दिवसात आपण बघतोय. एका बाजूला मोठा गाव संघ त्यामुळे दुसऱ्या बाजूला बघतोय मैदानावरती कोल्हेगाव संघ. षटक पहिलं क्रमांकाचा मार्गस्थ असताना आत्ता पण धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत येते 5 धावा दाबालकावरती. आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज निलेश माद्रे बिग नेम पद्धतीने मित्र टेनिसच्या क्रिकेटचा विषय केला जाताना या खेळूचं नाव आवर्जून घेतलं जातोय निलेश माद्रे स्ट्रायकरला. चेंडूमध्ये 2 साईडला घ्यायचा प्रयत्न. मिस टायमिंग क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडंसं खराब होतोय. संधी लाभते कारण स्वतःचं अकाउंट ओपन करायचं होतं. एक स्वतःचा अकाउंट मात्र एके ओपन केलाय. तर धावसंख्या दाबालकावरती 6 धावा येत आहेत. षटक क्रमांक पहिल्या PM मार्गात शंकरचा वापर केला गेलाय या पहिल्या षटकामध्ये. सामना अतिशय महत्त्वाचा कारण का 2 बलाढ्य संघ आमने सामने असणार आहेत. एवढीच मोठी स्पर्धा आणि तेवढेच 2 मोठे तुल्यमान संघ मैदानावरती पुन्हा एकदा आमने सामने. धावसंख्या दाबालकावरती 6 धावा. शंकरचा वापर केला गेला पहिल्या PM षटकामध्ये. स्ट्रायकरला तेजस ॲज द ओपनर अजूनही मैदानावरती एक चौकार दाखवला होता. हा चेंडू मात्र मोठा बघायचा प्रयत्न. कीपर बीट होतोय. सिंगल होईल का, कारण का आधीच कॉल केला होता सिंगल होतीये. एक धाव येते निलेशने आधीच कॉल केला तेजस तोपर्यंत एक धाव कंप्लीट. आणि धावसंख्या दाबालकावरती 7 धावा. 7 धावा दाबालकावरती येत आहेत. सर्कलपर्यंत पहिले षटक आहे फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 गेऱ्याच्या बाहेर असतील तर त्याचा योग्य तो वापर येतात. योग्य तो मात्र फायदा घेतील का. आतापर्यंत शंकरने चांगली गोलंदाजी केली कारण फक्त एकच चौकार जर वगळला तर सातत्याने चांगलं क्रिकेट आपण बघतोय कोलेगाव संघाच्या माध्यमातून. शंकरने मात्र आतापर्यंत चांगलं क्रिकेट दाखवलंय. निलेश मात्रे पुन्हा एकदा चेंडूमध्ये सर्व बॅटिंग घ्यायचा प्रयत्न होता. आता क्षेत्ररक्षक 30 गेऱ्याच्या आतमध्ये होतो चेंडूचा तोपर्यंत धाव येणार नाहीये. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होत तोपर्यंत षटक क्रमांक पहिला संपलाय. सर्कल पद्धतीचा पहिला षटक संपलाय आणि धावसंख्या फक्त आणि फक्त दाबालकावरती या दरम्यान या मोठा गाव संघाच्या माध्यमातून 7 धावा दाबालकावरती. पहिल्या चेंडूत किरण पाटील बाद झाला. त्याच्यानंतर मात्र मैदानावरती निलेश मात्रे गेल्यात. दरम्यान एक चौकार दाखवला फक्त या षटकामध्ये आपण बघितला. चांगलं क्रिकेटचा कोल्हेगाव संघ आपण एकत्र जमवू नका. सामना आपण लगेच सुरू ठेवा. कंटिन्यू आपण सामना सुरू ठेवायचा आहे.
आपल्याला 25 मिनिटांमध्ये खेळाचं पहिलं सत्र संपवायचं. आपल्याकडे 5 षटकासाठी फक्त आणि फक्त 25 मिनिटं असतील. याची आपण दखल घ्या. धावसंख्या दापलकावरती या दरम्यान येते 7 धावा दापलकावरती. डीजे आपल्याला संधी भेटणार नाही कारण की आपल्याला सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. धावसंख्या दापलकावरती 7 येते. तर चला पुन्हा एकदा मात्र सहकार्य करा. रवींद्र संते फास्ट, आपण फास्ट खेळायचं मैदानावरती. धावसंख्या दापलकावरती 7 धावा येत आहेत. षटक क्रमांक पहिले संपलाय. शंकरचा वापर केला गेला होता या पहिल्या पिमन षटकामध्ये. शंकरने फक्त 7 धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला बॅक टू द पेव्हलियन असा दाखवला. ॲज द ओपनर किरण पाटील भरपूर लवकर बाद झाला. त्याच्यानंतर जिम्मेदारी असणारे निलेश आणि त्याच्यानंतर मैदानावरती तेजसवरती. कारण तेजस यावेळेचा आघाडीचा फलंदाज भरपूर लवकर गेल्या मैदानावरती बढती झाली आहे. सातत्याने 5व्या 6व्या क्रमांकावर जाणार फलंदाज मात्र या दरम्यान आघाडीसाठी पहिल्या क्रमांकाचा ॲज द ओपनर मैदानावरती आलाय. संधी भेटली, संधी लाभली. संधीचं सोनं करले का मैदानावरती तेजस. तर दुसऱ्या बघतो आपण फलंदाजचा तेवढाच मोठा फलंदाज या दरम्यान निलेश म्हात्रे. तर गोलंदाज रवींद्र संते बिग नेम. अतिशय चांगला क्रिकेट आपण बघतो. सातत्याने भरपूर वर्षाचा अनुभव आणि सातत्याने विचार जर केला तर अनेक टीममध्ये आपल्या भारताच्या सातत्याने समावेश असतो. मात्र तोच आपण बघतो रवींद्र संते आपलं स्वतःचं आणि त्याच्यानंतर आपल्या गावाचं नाव मात्र भरपूर उंचावलंय असं आपण क्रिकेट बघतो मैदानावरती रवींद्र संते. सर रवींद्र आपण जरा वेळ कमी घ्या प्लीज. फास्ट आपण खेळायचं मैदानावरती. आपल्याला 25 मिनिटांमध्ये 25 मिनिट आपल्याला 30 चेंडू काही करून फेकायचे आहेत. याची आपण दखल घ्या सातत्याने. पंच आम्ही तुम्हाला कॉल करू. आपण सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. आपल्या 30व्या षटकाच्या नंतर डिंग स्टोली मैदानाच्या आतमध्ये येईल तेव्हा तुम्हाला ब्रेक भेटेल तेव्हा तुम्ही आपण टीमिंग करू शकाल. हा चेंडू पहिला चेंडू मात्र बघू शकाल आपण. ऑफ ब्रेकच्या मध्ये फेकला होता. चेंडू खोलवर टाकायचा होता. अनसाइडला मारायचा प्रयत्न बसतोय. एक्स्ट्रा उद्ध्वस्त. दुसरा झटका मैदानावरती. तेजस बॅक टू पेव्हिलियन. थँक्यू. चांगला संगीता छत्रपती शिवाजी महाराजांचं पुन्हा आठवण करून देत आहेत आमचे डीजे मास्तर. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच आम्हाला चांगलं सहकार्य युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आमची मुकेश भोईर, आमचे कोणीचे एक जवळचे मित्र मुकेश भोईर मला सामन्याला एन्जॉय करतायत. रोशन भोईर असं मुकेश भोईर असं माझा चांगला त्यांचा प्रतिसाद आम्हाला लाभतोय. थँक्यू मुकेश. तर धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येते. आता मात्र विचार केला तर एकूण 7 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ या दरम्यान बघू शकाल आपण. P2चा रवींद्र संते स्वतः संगणक यावेळेस गोदीच्या पर्यावरती आपण बघू शकाल. त्या म्हणा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ॲज द ओपनर. 2 आघाडीचे फलंदाज मात्र लवकर बाद झाले. प्रसाद सर जिम्मेदारी असणारे येणाऱ्या 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बघतो आपण निलेश म्हात्रे. दुसऱ्या बाजूला जलपेश भोईर. या दोघांना चांगला क्रिकेट दाखवायच्या माध्यमातून कारण का जास्तीत जास्त टार्गेट सेटअप करायचं आहे. तसे उभारायचे असणार आहेत. हा चेंडू पॅडवरती आदळतोय. दरम्यान पंच सांगतायत चेंडू प्लॅन कुठे होतोय कारण का दिशा दाखवतात आमचे पंच. तोपर्यंत लेग बायच्या माध्यमातून आम्हाला पंच लगेच खून करा. जी धाव असेल ते आमच्याकडे खून करा. नक्कीच लेग बायच्या मधून धाव येते. थँक्यू. धावसंख्या दाफलकावरती या दरम्यान अजून एक नेल. धावसंख्या दाफलकावरती 8 धावा. नक्कीच आमचे गुणगायक प्रसाद सर आहेत. म्हणजे तुम्ही जर विचार केला सातत्याने दुरी भूमिका सातत्याने समालोचन त्याच्यानंतर गुणगायकांचं काम त्याच्यानंतर बघू शकता नितीन कारण सुद्धा व्यासपीठावरती आमच्या समोर कक्षामध्ये चांगलं कार्य कारण का जिम्मेदारी असणारी आजच्या दिवसामध्ये आमच्या तिघांच्या खांद्यावरती समालोचन पोहोचवण्याचं सातत्याने. तर धावसंख्या दाफलकावरती 8 धावा येत आहेत. सर आपण जरा फास्ट खेळायचं आहे. रवींद्र संतेचा वापर केला गेलाय या P2 षटकामध्ये. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे. सर्कल पाबंदी आहे त्याचा योग्य तो वापर आपण बघतोय. रिव्हर्सच्या माध्यमातून पहिला दमदार चौका निलेशच्या बॅटमधून. थँक्यू. धावसंख्या दाबालकावरती डबल फिगर मध्ये 12 धावा दाबालकावरती येतात. रिव्हर्सच्या माध्यमातून पहिला चौकार दाखवते मैदानावरती निलेश म्हात्रे. कारण का सातत्याने चांगला क्रिकेट नेके चांगला क्रिकेटर आपण बघतोय मोठा गाव संघाचा निलेश म्हात्रे. हा चेंडू कीपर बीट होतोय. चेंडू शॉर्टर मारला जातो पण डायरेक्ट हिट होतोय. यावेळेस गरज होती का असा प्रश्नचिन्ह. धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होतोय. जलपेश धावचीच्या माध्यमातून मोठा झटका मैदानावरती मोठा गाव संघाला.
थँक्यू. जर विचार जर केला तर यावेळेस चुकीचा कॉल आपण बघतोय, कारण का चेंडू खराब बघितलं तर धावचीच्या माध्यमातून अजून एक विकेटचा पतंग सातत्याने जलपेशा चांगला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र या दरम्यान निलेशने कॉल केला की धाव बंद मात्र दरम्यान षटकांचा क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिटच्या माध्यमातून यष्टीमध्ये नेम साधला आणि या दरम्यान धावचीच्या माध्यमातून अजून एक झटका मैदानावरती यावेळेस मोठा संघाला तिसरा फलंदाज बाद होतोय. किरण लवकर बाद झाला, त्याच्यानंतर मैदानावरती तेजस लवकर बाद झाला. आता मात्र या दरम्यान धावचीच्या माध्यमातून जलपेश भोईर बाद होतोय. चेंडू मात्र बॉटमचा प्रयत्न होता, ऑन साईडला माझा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. चेंडू जातो तेज गेल्याच्या आतमध्ये शॉट अडमॅनला, चेंडूची फील्ड होतोपर्यंत आम्हाला पंच सांगतायत लाईन चुकीचे, लाईनचा विचार केला पंचाने 1+1 हा स्क्वेअर चेंडू. धावसंख्या अजून 2 निवडले, धावसंख्या दाबालकावरती 14 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्ग असे P2चा वापर केला गेला. या P2 षटकामध्ये रवींद्र संते स्वतः संगणक यावेळेस मध्ये कोणत्या पर्यावरती कोले बनाम मोठा गाव, 2 दिग्गज संघ, 2 नामांकित संघ मैदानावरती आणि तेवढेच चांगले खेळाडू. रिवर्स मध्ये घेऊन काढला आहे, जबरदस्त टायमिंग आपण बघतो निलेश माथुरच्या माध्यमातून. ही कासित विचार जर केला तर निलेशची रिवर्सच्या माध्यमातून दुसरा दणदणीत चौकार. धावसंख्या दाबालती 18 धावा. अंतिम शेवट असणे सर्कल पाबंदीचा, कारण का जास्तीत जास्त जास्त चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत मैदानावरती निलेश महात्रे. त्यामुळे फक्त दिशा दिली, खराब चेंडू फेकला होता, चुकीला माफी नाहीये. चेंडू लॉंगले क्षेत्रामधून फरार, वन्स अगेन चौकार. आम्हाला राजेश आनंदवाडी यांच्या नावामध्ये 20 बिस्लरीच्या बॉक्सची व्यवस्था करून दिली, त्याबद्दल त्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. नक्कीच सर विचार केला पुन्हा एकदा आपण बघू शकाल आमच्या स्क्रीनच्या बाजूला असा स्क्रीनच्या वाटी नक्कीच असा मंगळवारचा दिवस स्क्रीनच्या बाजूला बघू शकाल आपण पुन्हा एकदा. जेवणाची व्यवस्था आज मंगळवारचा दिवस आहे, जरी आमचा प्रशासनाचा उपास जरी असला तरी अजून प्रेक्षक वर्ग भरपूर आले असतील आमचे. जरा चांगलेच बघितलं आगरी पद्धतीचं आपण खानावल स्टॉल बघू शकाल, डालमोंडे असो, चिकन असो किंवा मटन असो, चांगल्या प्रकारचं आपण बघू शकाल. तिथे मात्र जेवणाची व्यवस्था केली, पण तिथे जायचंय, नक्की स्वाद घ्यायचे, आपण पैसे द्यायचे तिकडे आणि मात्र तिथं भोजनाची व्यवस्था चांगली केलेली आहे. त्याचे स्टॉल आहे, आपण जा नक्कीच डाळमुडीचा पुन्हा एकदा स्वाद घ्यायचा, कारण का आगरी पद्धतीचं जेवण आहे. तर धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येते 22 धावा दाबालकावरती येतात. 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. आज किनारे बघू शकाल प्रसाद सर प्रत्येक षटकामागे 11.0 गाठलाय, म्हणजे चांगल्या प्रकारची सुरुवात या दरम्यान मी तर म्हणेल मोठा गाव संघाच्या माध्यमातून. चेंडू पुन्हा मात्र कार्पेटच्या मध्ये घेऊन काढला ऑन साईडला, चेंडूची फील्ड होते, क्षेत्र खराब होतोय. रवींद्र संते 2 धावाचा खेळ केलाय, चांगला संवाद दोघांमध्ये होतोय. बघतोय नवीन पर्यंत मैदानावरती गेलाय हेमंत, गेलाय हेमंत आणि निलेश यांच्यामध्ये चांगला तालमेल, चांगला संवाद. चेंडू कार्पेटच्या मधून गेला होता, तर लॉंगाला चेंडूची फील्ड होती, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. थोडीशी चुकी केली रवींद्र संतेने. धावसंख्या 2 निवडली, धावसंख्या दाबालकावरती स्कोर मोजवण 24. 24 धावा दाबालकावरती. पहिल्या गडी शून्यावरती बाद झाला. हा चेंडू मात्र मोठा बळका घ्यायचा प्रयत्न होता, त्याचं काय होत नाहीये. चेंडू बॅट संपर्क अजिबात नाहीये, तो बंद डॉट बॉल. आपण बघतो पहिल्या विकेटचा पतन शून्यावरती पहिला झटका, त्याच्यानंतर 7 धावेवरती दुसरा फलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर 12 धावेवरती तिसरा फलंदाज बाद झालाय. तर या क्षणाला एक पार्टनरशिप, एक भागीदारीची गरज आहे. सामना मात्र यावेळेस आपण बघू शकाल चांगल्या पद्धतीचा. निलेशने हा चेंडू घेऊन काढला ऑन साईडला, चेंडू जातोय डीप मिड विकेटला कार्पेटच्या माध्यमातून, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. कार्पेटमध्ये चेंडू केला, शतकशा 4 क्रिया करायच्या होत्या. चेंडूवरती येणं वाकणं उचललं फेकणं, तोपर्यंत भरपूर वेळ जातोय आणि दरम्यान एक धाव येते. धावसंख्या दाबालकावरती 25 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक 3 मार्ग असते. प्रमोदचा वापर केला गेलाय या तिसऱ्या षटकामध्ये. षटक क्रमांक पहिलं फेकले होता शंकरने, फक्त 7 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर रवींद्र संतेने धावा खर्च केल्या तब्बल 15. या षटकामध्ये बघू जास्तीत जास्त धावा कमी खर्च केला का जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करायला माहिती होते पुन्हा एकदा यावेळेस हा मोठा गाव संघ. स्कोर मधून 25, लॉस ऑफ 3 विकेट्स. मोठा गाव संघ 25 धावा दाबालकावरती येत आहेत. 3 गडी बाद असं समीकरण या दरम्यान मैदानावरती मोठा गाव संघाच्या माध्यमातून. स्ट्राईकला दरम्यान निलेश महात्रे, प्रमोदचा वापर केला गेला तिसऱ्या षटकामध्ये. सामना दुपारच्या सत्रामध्ये एक मोठा सामना. चेंडू पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता, अन साईडला चेंडू जातोय लॉंग लेग झोनला, शॉर्ट लॉंग लेग चेंडूची फील्ड होतोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होता.
दरम्यान गरज होती का असा प्रश्न चिन्ह, कारण का लेग बॅच मधून धाव येते. जर विचार केला धाव घेण्याचा प्रयत्न केला का सिंगल आली होती. पुन्हा त्या चुकीचा तालमेल आपण बघतोय. तालमेल नाहीये हेमंतच्या माध्यमातून. त्या दरम्यान धावचीच्या माध्यमातून अजून एक विकेटचं पतन. मोठा गाव संघाला हा 4था झटका. चौथ्या विकेटचं पतन मैदानावरती बघू शकाल आपण. याच्या पुन्हा एकदा तालमेल नाहीये, संवाद होत नाहीये मैदानावरती. संवाद होणं अतिशय महत्वाचं असतं. तसं काय होत नाही. सातत्याने विचार केला तर यावेळेस तालमेल चुकीचा कॉल. धावचीच्या माध्यमातून दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या स्थगित, धावसंख्या दापालकावरती 26 धावा दापालकावरती. षटक क्रमांक प्रमोदच्या माध्यमातून 30 फेकलं जातोय. खेळाचं पहिलं सत्र नाणेफेकीचा कौल जिंकलं होतं प्रथम रवींद्र संतेने. निर्णय घेतला क्षेत्रशंकरने. आतापर्यंत तो निर्णय आतापर्यंत योग्य ठरेल का, कारण सातत्याने विकेटचं पतन जास्त होतोय. शून्यावरती पहिला गडी बाद झाला, 7 धाव दुसरा गडी बाद झाला, 12 धाव मात्र बघू शकाल तिसरा गडी बाद झाला आणि 26 धाव पुन्हा एकदा मात्र धावचीच्या माध्यमातून फलंदाज यावेळेस हेमंत बाद झालाय. महेश वेले नवीन फलंदाज गेल्या मैदानावरती यावेळेस 6व्या क्रमांकावरती. स्ट्रायकरला महेश बघतोय दरम्यान प्रमोदचा वापर केला गेलाय तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू महेशसाठी. हा चेंडू सॉफ्टने घेऊन काढलाय. चेंडू तरी पेष्टाकावर जोडला. छत्तीस येतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा कॉल होतोय, चांगला संवाद होतोय. चेंडूची फेक होईल तोपर्यंत आपला 2 क्रिकेट आपण बघतोय. अचूक फेकी होते ऑन द स्टंप. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 निवडले. धावसंख्या दापालकावरती 28 धावा दापालकावरती. बघतो सामना अतिशय महत्वाचा, कारण का 2 चांगले संघ आपण बघतोय. सातत्याने भरपूर चांगले खेळाडूचा भरणा बघू शकाल. एका बाजूला रवींद्र संत यांचा संघ, दुसऱ्या बाजूला बघतोय निलेश म्हात्रे यांचा संघ मैदानावरती. प्रमोद हा चेंडू महेश मारण्याचा प्रयत्न कीपर रिपीट होतोय. चेंडू जातोय लॉंग लेगला. भरपूर चुका होत आहेत सातत्याने. तोपर्यंत अजून 2 धावा येतील फाईन लेग झोनला. चेंडूची फील तोपर्यंत अजून 2 धावा. धावसंख्या दापालकावरती 3-0. 30 धावा दापालकावरती. 3 षटकाचा खेळ संपलाय. प्रति षटकामागे आस्किन रन 10.00 मध्ये सरासरी गाठली. या दरम्यान 30 धावा दापालकावरती 3 षटकाचा खेळ संपलाय. डिन्स ब्रेक डीजे. समोरचा का प्रेक्षक वगैरे घड्याला का काहीतरी आहे तो थोडासा आपण म्हणत होतो मागची गाडी असेल त्याचा मात्र भरपूर इकडे त्रास होतो आमच्या समकक्षामध्ये. नक्कीच आमचे जबरदस्त राजू भोईर मोठा गावचे जबरदस्त व्यक्तिमत्व जबरदस्त शुभागमन झालाय. त्याच्या आमच्या व्यासपीठावरती राजू भोईर मोठा गावचे आमचे त्याच्या आमच्या व्यासपीठावरती तुमचं योग्य तो सन्मान केला जाईल. बघू शकाल बेस प्राधान्य केला नितीन जबरदस्त या दरम्यान चांगली पर्सनॅलिटी. राजू भोईर आमच्या व्यासपीठावरती येतात शॉकत असणारे स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माहिती सामना आपण बघतो. मोठा गाव जिथे मात्र मोठा गाव संघ असतो तिथे मात्र नक्कीच राजू भोईर सुद्धा आपली हजेरी आणि सातत्याने भरपूर चांगले त्यांचा प्रसिद्ध असतो मोठा गाव संघासाठी. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आतापर्यंत येते 3-0. 30 धावा दाबालकावरती आस्किन रन प्रति षटकामध्ये 10.0 गाठलाय. पण तरी अंतिम 2 षटकामध्ये येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट दाखवण्याची गरज आहे मैदानावरती. निलेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय महेश वे रिवर्स मध्ये घेऊन काढलाय. मिस टायमिंग शॉट आहे. जज कधी पण आहे जबरदस्त तिथे बघू शकाल आपण. थँक्यू जरा 2 मिनिटं जायचं आपण. पाणी घेऊन जा लवकर प्लीज फास्ट. जरा लवकर जायचंय. धन्यवाद. जरा बघा आपण लवकर जरा बघा चेंडू नंतर विचार केला तर तोंडावरतीच पडतोय तर लवकर आपण जा तिकडे. आयोजक पोहोचा लवकर फास्ट करा. जे सर्व खेळाडू जात आहेत तुम्ही बघू शकाल या दरम्यान.
सर द्यायचे बर्फ वगैरे जरा लागत असेल तर विषय तर कौतुक केलं पाहिजे, कारण का भरपूर वेगाने शीताच्या वेगाने मी ते म्हणा ट्विटरवरती गेला होता. हे सर्व खेळाडू तिकडे जात आहेत, कारण का खेळाडू फिट पाहिजेत, कारण साधारण विचार जर केला तर नक्कीच आपण होती स्पर्धा आयोजक जयमान क्रिकेट मंडळ ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. तर जरा आपण 12 प्रतिनिधी लगेच जायचं, कारण का ज्यावेळेस अनफिट थोडीशी होते, कारण का दुखापत होती आहे. तर आपल्या 12 प्रतिनिधी लगेच जा मैदानावरती, कोलेगाव संघ आपण जाणार सामना आपण लगेच सुरू करा. अनफिट होतात पुन्हा एकदा बघू शकाल आपण मैदानावरती. दुखापत भरपूर होते, कारण का चेंडू मी तर म्हणा कुंडावरती अडलेला असेल, भरपूर उशीर चेंडू हवेमध्ये होता. मी तर म्हणे जेल घेण्याचा पर्यंत प्रयत्न केला होता, तसं काय होत नाहीये. आणि चौकार येतोय पुन्हा ते गेम प्ले होईल. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येते. जर विचार केला 34 34 धावा दाबावत येत आहेत. तर अंतिम बघू शकाल आपण अंतिम 2 षटकाचा किल सेकंद पहिल्या चेंडूवरती. त्यावेळेस सुनीलचं स्वागत केलं चौकाराने आणि चौकार येतोय. धावसंख्या दाबालकावरती निलेश मात्रच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. चला आपण लगेच सामना सुरू करा. इकडे आपण जरा वेळ कमी घ्या, पण सामना लगेच पुन्हा गेम प्ले करायचा. आपण सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. धावसंख्या दाबालक आतापर्यंत 34 धावा दाबालकावरती. मी आधीच म्हटलं होतं, कारण का या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असायला पाहिजे मैदानावरती मोठ्या गाव संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला की संघनायक रवींद्र संते मात्र या दरम्यान अनफिट होतोय, मैदानाच्या बाहेर आहेत. सुनील गोलंदाज सेकंड हा चेंडू खेळून काढला, सर्व बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत टिपेशनगर झोन मधून. तुम्ही खराब क्षेत्ररक्षण, संधी सोडणार नाही अजिबात. जर विचार जर केला तर यावेळेस 2 धावा कंप्लीट. तरी वेगळीच आपण स्टाईल बघतो महेश वेच्या माध्यमातून. धावसंख्या दाबालकावरती 36 धावा. सुनील हा चेंडू खेळून काढलाय. तो क्षेत्ररक्षक कोणाच नाहीये. सर्कल पामीचा योग्य तो वापर मध्ये विचार जर केला रिव्हर्स मध्ये चेंडू पण खेळून काढला, कारण का उजव्या हाताने फलंदाजी केली आणि मिडॉन झोन मधून हा चौकार. थँक्यू. धावसंख्या दाबालकावरती 40. 40 धावा दाबालकावरती येत आहेत. फक्त दिशा दिली या दरम्यान डोक्याचा जास्तीत जास्त वापर. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिकडे, क्षेत्ररक्षक ठेवल्या, कारण का निलेश म्हात्रे असा खेळाडू की कोणत्या क्षणाला कोणत्या प्रकारचे शॉट सिलेक्शन करेल नितीन काळ याची जाण नाहीये. त्यासाठी क्षेत्ररक्षक सुद्धा त्याच दिशेने चांगल्या प्रकारचे सजवले. आता पण धावसंख्या दाबालकावरती 42 धावा. शेवटमध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद निलेश मात्रे बॅक टू पेव्हिलियन. थँक्यू. दरम्यान फलंदाज माता निलेश मात्रे बाद होता. निलेशने चांगलं योगदान दिलं, कारण का सातत्याने तब्बल 25 धावांचं योगदान नक्कीच आम्हाला प्रसाद सर सांगतात. आमचे समालोचक आणि या दरम्यान मात्र गुणरेखांकाचं काम बघताय. तब्बल 25 धावांची खेळी केली. परेश केला नवीन फलंदाज मैदानावरती. परेश धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत येते मोठ्या गाव संघाच्या माध्यमातून 42. 42 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक 4 मार्ग असते. सुनीलचा वापर केला गेलाय या 4थ्या षटकामध्ये. स्ट्रायकरला महेश वे. हा चेंडू पर्यंत मोठा बघा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट आहे, चूक होतीये बॅकफूट पॉइंटला. सोमेश क्षेत्ररक्षक मित्र म्हणे का सोपा जेल होता नितीन, मात्र या दरम्यान जेल सोडला गेला. जर विचार जर केला तर सातत्याने सुखी क्षेत्ररक्षण होतोय. दरम्यान 4 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या दाबालकावरती येते. या 4 षटकाच्या अखेरीस 43 धावा दाबालकावरती. अजून अंतिम 5वं षटक म्हणजे स्लो गोल षटक बाकी असणार आहे. या स्लो गोल षटकामध्ये परेश आणि महेश वे चांगली बंदीची करते, कारण विचार जर केला तर 7व्या क्रमांकावरती गेला परेश. महेश गेलो तर 6व्या क्रमांकावरती निलेश मात्र बाद झालाय. तब्बल 25 धावांचा खेळ दाखवला. त्याच्यानंतर बघू शकाल आपण तेजसने 5 धावांचा खेळ दाखवला. त्याच्यानंतर शून्यावरती बाद झाला जलपेशच्या मध्ये. धावसंख्या दाबालकावरती 43 धावा. 43 धावा दाबालकावरती. आतापर्यंत फलंदाज 5 बाद होत आहेत.
तर आपण सामना लगेच सुरू ठेवा. पण अंतिम षटक असणारे 5वं षटक, एक निर्णायक षटक. या निर्णायक षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवेल का मैदानावरती जर विचार जर केला तर हा मोठा गाव संघ. तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर कोलेगाव संघ कमीत कमी धावावरती रोखून ठेवेल का. या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला भेटणार. क्वालिटी क्रिकेटचा दर्जा पुन्हा एकदा आपण बघू शकेल मैदानावरती. 2 दिग्गज संघ आमने सामने. स्वतः संघनायक नाहीये तर मैदानाच्या बाहेर कारण अनपीड होत आहेत रवींद्र संते. त्याच्यानंतर जिम्मेदारी घ्यावी लागणारी मैदानावरती कोलेगाव संघाच्या माध्यमातून जो वाईस किंवा उपकर्णधार असेल त्याला मात्र कर्णधारचं काम बघावं लागेल. प्रमोद या अंतिम षटकामध्ये सेकंड स्पीड मध्ये ज्याने मात्र चांगली कोणी केली होती. शेनू लोपोड स्क्रीन समोर घेऊन काढला आहे. तर क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. गॅप शॉटची ॲक्शन चांगल्या प्रकारची फलंदाजी महेशच्या माध्यमातून ज्याचा जेल सोडला होता तो भरपूर महागात पडेल का मात्र या दरम्यान या कोलेगाव संघाला. धावसंख्या दापालकावरती या दरम्यान येते 47 धावा दापालकावरती. जबरदस्त हातामध्ये धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न पुन्हा महेशच्या माध्यमातून होतोय. चेंडू ऑन साईडला मात्र प्रयत्न चेंडूचा संपर्क अजिबात येत नाहीये. थोडासा चेंडू बाउन्स होतोय. पडल्यानंतर चेंडू गुड लांस पडवरती फेकला होता. थोडासा बाउन्स होतोय उजव्या दिशेने जातोय तोपर्यंत ऑन साईडला माझा प्रयत्न अजिबात शॉर्ट सिलेक्शन बघतो पूर्णपणे खराब. कारण का भरपूर आधी शॉर्ट सिलेक्शन केला होता. दरम्यान धाव येणार नाहीये. डॉट बॉल. प्रमोद पुन्हा एकदा महेशसाठी चेंडू मध्ये का स्क्रीन समोर घेऊन काढला आहे. जबरदस्त फलंदाजी होती महेशच्या माध्यमातून. महेशचा जेल सोडला होता नितीन तो जेल भरपूर महागात पडेल कारण का जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असणार आहे महेशच्या माध्यमातून. जबरदस्त फटका आणि षटकार. थँक्यू. 50 कंप्लीट. 53 धावा दापालकावरती येत आहेत. चांगल्या प्रकारचा स्कोर आता मात्र या दरम्यान चांगला टार्गेट सेटअप करण्याचा प्रयत्न असणारे मोठ्या गाव संघाच्या माध्यमातून जर विचार जर केला तर सातत्याने अंतिम षटक असणारे अंतिम स्लोगर षटकामध्ये जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघतोय महेशच्या माध्यमातून. ज्या महेशचा तुम्ही जेल सोडाल तो महेश मात्र तुम्हाला येणाऱ्या क्षणामध्ये येणाऱ्या अजून 3 चेंडूमध्ये चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा महेश. चांगली फलंदाजी राऊंड बॅकफुटला असतील. चेंडू पण आता शॉट बोलवता त्याला घेऊन काढला आहे. गॅप शॉट सिलेक्शन होतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती महेशच्या माध्यमातून वन्स अगेन चौकार. ती खुर्ची ते चेअर आपण आतमध्ये घ्यायचे. ग्राउंड शॉट मध्ये चेअर आहे खुर्ची आहे ती खुर्ची आपण जरा बाहेर घ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर धावसंख्या दापालकावरती 4 निघाले. धावसंख्या दापालकावरती भरपूर वेगाने वाढते मात्र 57 धाव दापालकावरती. 10 चेंडू मध्ये साईडला घेऊन काढला आहे. जबरदस्त फलंदाजी होते त्या क्षेत्ररक्षक येतील. सिंगल कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगला येईल. चेंडू ढेंगामधून गेला होता तोपर्यंत मागचं क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप केलाय. दरम्यान बघता 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दापालकावरती 59. जबरदस्त धावसंख्या उभारली. एक फाईट बॅक धावसंख्या उभारली कारण का 59 धावा दापालकावरती येतात म्हणजे मोठी धावसंख्या उभारली. बघू शकाल आजच्या दिवसामध्ये 58 धावा उभारल्या होत्या वडवली संघाने. तर या दरम्यान 59 धावा आपण बघतोय मोठ्या गाव संघाच्या माध्यमातून. गुड क्रिकेट. चांगली फलंदाजी महेशच्या माध्यमातून होते. चेंडू मात्र पुण्यामध्ये बीट होते. ऑन साईडला माझा प्रयत्न होता त्याचं काय होत नाहीये. चेंडू संपर्क अजिबात येत नाहीये तोपर्यंत षटक क्रमांक 5 संपला गेलाय. खेळाचं पहिलं सत्र संपलाय आणि खेळाच्या पहिल्या सत्र तब्बल धावसंख्या दापालकावरती उभारली 59 धावा दापालकावरती 6 गडी बाद असं समीकरण. तर 60 डावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मात्र यावेळेस भरपूर मोठं लक्षाचा पाठला करायचं. सर्वात मोठी धावसंख्या आजच्या दिवसामध्ये कारण 58 धावा उभारली वडवली संघाने. तर 59 धावा उभारतो या दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून बघतो. आजच्या दिवसामध्ये विचार जर केला तर मोठ्या गाव संघाच्या माध्यमातून 60 धावाचं लक्षाचा पाठला करायचे. तर यापुढील सामना आपण बघू शकत मध्ये होती नागाव विपक्ष एडूटने या 2 बलाढ्य संघामध्ये. तर दोन्ही संघात संघनायकाने लगेच याच्या आमच्या व्यासपीठात समोर नाणेफेकीचा कौल केला जाईल. आमच्या मान्यवरांची शोभा असते तेव्हा सामना लगेच सुरू करू. आजच्या दिवसातील 5वा सामना आपण एन्जॉय करू नागाव विपक्ष एडूटने या 2 बलाढ्य संघामध्ये. तर सामना सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावत्यावरून तुम्ही ऐकत राहा कारण का भरपूर मोठी स्पर्धा बघू शकाल आपण यूट्यूबच्या माध्यमातून. तुम्ही घर बसल्या स्पर्धा मात्र केव्हा बघू शकाल आपण एन्जॉय करू शकाल. स्मार्टफोन असो किंवा लॅपटॉप असो तुम्ही मात्र भरपूर चांगला प्रचार देतो का येतोय सातत्याने. जलपेश आणि बघतो पण गौरव GTC त्याच्यानंतर म्हणा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते सातत्याने. चांगला प्रचार आम्हाला लाभतोय. भरपूर आमचे प्रेक्षक वर्ग आमचे मित्र मात्र सामना एन्जॉय करतात घर बसल्या.
तर सामना सुरू होईल याचा आपण प्रत्यक्ष धावतो ऐकूया. या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आज द्याचा गोटा वाचपर्यंत आपण नितीन कालन यांच्याकडे जाऊया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू. त्याचे आमचे व्यासपीठावरती आमचे मान्यवर राजू भोईर मोठागावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व यांचा सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. आमच्या विनंतीला मान देऊन आमचे व्यासपीठावरती आमचे मान्यवर जबरदस्त व्यक्तिमत्व सातत्याने जिथे मोठागाव संघाचा सामना असतो नितीन काळन भरपूर चांगले व्यक्तिमत्व सातत्याने समालोचक असो सर्व त्यांचा आपलाच प्रेम क्रिकेटवर क्रिकेटचे चाहते आपल्या व्यासपीठावरती मग त्यांचा सन्मान केला जातोय. बालाराम पाटील आमच्या मंडळाचे बघू शकाल तुम्ही कार्यकर्ते यांच्या शुभ असते. राजू भोईर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. मायाची शाह पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची एक भेट वस्तू देऊन आठवण देऊन मात्र बघू शकाल आपला सन्मान केला जातोय. राजू भोईर मोठागाव यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती बालाराम पाटील यांची शुभ असते केला जातोय. फोटो सेशन केला जातोय कारण का या स्पर्धेच्या माध्यमातून अजून क्षण मात्र या स्पर्धेत टिपला जातोय आमच्या फोटोच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ना बॅक टू क्रिकेट आपण जाऊया सामन्याकडे आणि वळूया आमच्या स्तंभ कक्षामध्ये नितीन काळे यांच्याकडे जाऊया आपण. धन्यवाद राहुल. 60 धावांचं लक्ष येते म्हणजे 12च्या सरासरीने फलंदाजी करायची ती म्हणजे कोळेगाव संघाला प्रथम फलंदाजी करत असताना 59 धावा केले ते म्हणजे मोठागाव संघाने 60 धावांचं लक्ष आपण या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला सहकार्य केले ते म्हणजे प्रथम क्रमांकाची ज्यांनी ट्रॉफी दिली ती म्हणजे कैलासवासी संदीप मोदीराम पाटील यांच्या स्मरणार्थ आमच्या व्यासपीठावरती राजू भोईर यांना विनंती होतो की आपण नाणेफेक करायचे. एडुटने वर्सेस नागाव नक्कीच आई एकविरा 12-13 नागाव असा संघ आहे चॅम्पियन संघ मी म्हणेन. देसाईच्या मैदान स्पर्धा आली होती 6 व 7 जानेवारीला त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे तो म्हणजे 12-13 आई एकविरा नागाव संघ अप्रतिम संघ. तसं द्वितीय क्रमांकाची ज्यांनी आम्हाला ट्रॉफी दिली ते म्हणजे वैकुंठ हरिभक्त परियान मारुती बुवा लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ गिरीधर मारुती पाटील माजी सरपंच व जय हनुमान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी दिली आम्हाला. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी दिली ती म्हणजे कैलासवासी कुमार सनी रोहिदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान जगन्नाथ पाटील उपशाखा प्रमुख यासकडून. तसेच चौथ्या क्रमांकाची ज्यांनी आम्हाला ट्रॉफी दिली ती म्हणजे स्वर्गीय सोपान चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री निवृत्ती चंद्रकांत पाटील माजी सरपंच निजय यासकडून. तसेच उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री हरेश चंद्रकांत पाटील प्रोपेटर एकविरा एंटरप्राइजेस यासकडून. तसे मालिकावीसाठी जी बाईक दिली ती आम्हाला ती म्हणजे कैलासवासी संदीप पाटील यांच्या स्मरणार्थ गजानन मोदीराम पाटील यासकडून. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीची ट्रॉफी दिली ती म्हणजे स्वर्गीय लीलाबाई धर्मासेठ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री धर्मासेठ भाऊ पाटील यासकडून. तसेच आज आपण होते पाण्याचे ज्यांना आम्हाला एडुटने संघ टॉसीने तसेच ज्याने आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली ती म्हणजे राजेश अनंता पाटील 20 बिस्लरीचे बॉक्स निर्जय. या सर्व मान्यवरांचे आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणात आभार मानतोय. वळूया आपण मैदानाकडे. 60 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकांमध्ये प्रति षटकामध्ये 12च्या सरासरीने फलंदाजी करते कोळेगाव संघाला. कोळेगाव संघाची सलामी जोडी आपण बघतोय हेमंत स्ट्राईक एंडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय सुनील भोईर एक डावखुऱ्याचा अष्टपैलू खेळाडू. राष्ट्रवादी चषक मध्ये आपण होते मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा मिळाली होती सुनील भोईर या खेळाडूला पेंढारकरच्या मैदानात. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज जल्पेश भोईर कोळेगाव एंडकडनं. 60 धावांचं लक्ष स्टॅकेंडला फलंदाज हेमंत म्हात्रे. एक हेमंत म्हात्रे आपण बघतो खाडी संघामध्ये त्यामध्ये जय हनुमान क्रिकेट मंडळ निजे या संघाला शुभेच्छा दिल्या ते म्हणजे विशाल म्हात्रे उसारकर यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या की एक चांगलं आयोजन आहे देखणं आयोजन जल्पेश. मात्र पहिला चेंडू फलंदाज बाद त्रिफळाचीत हेमंत मात्र बॅक टू पॅव्हेलियन. गती परिवर्तन आपल्या बघा मिळतोय. बेल सापडतोय सर्कलच्या बाहेर गेले म्हणजे किती वेग आहे गोलंदाज जल्पेश याच्या गोलंदाजीला. नवीन फलंदाज पंडित येतो. आपण जेव्हा मोठागाव संघ फलंदाजी करत होता किरण पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाला होता. झेलबाद झाला होता म्हणजे चोख प्रत्युत्तर दिले मोठागाव संघाने. मोठागाव संघामध्ये कोळेगाव संघाचा सुद्धा पहिला फलंदाज शून्यावरती बाद होते. किरण सुद्धा शून्यावरती बाद झाले होते.
हेमंत मात्रे सुद्धा शून्यावरती म्हणजे एक चांगली चोख प्रत्युत्तर देतो तो म्हणजे मोठा गाव संघ. 60 धावांचं लक्ष. नवीन फलंदाज पंडित मात्रे येतोय स्ट्राईक एंडला. नागाव संघ सुद्धा आपण बघतोय उपस्थित आहे, ज्याने अप्रतिम स्पर्धा जिंकली होती छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानात. 7 जानेवारीला ती स्पर्धा आली होती आणि उपविजेता संघ ठरला होता तो म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ निलजे जलपेश. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय, चेंडू टाळतोय. परेश चेंडू खाली येतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परेशचा, परंतु बॅकिंगचा विचार केला. त्यानंतर एक धाव ओपन करतोय, एका धावेने खातं उघडतोय तो म्हणजे पंडित संघाचं खातं उघडतोय. 1-1 अशी धावसंख्या. 60 धावांचं लक्ष कोळेगाव संघासमोर. क्षेत्ररक्षण करताना आपण बघतो रवींद्र संते यांना सुद्धा थोडीशी इजा आली. कालच्या दिवशी आपण राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाने 5 षटकात तब्बल 110 धावा कुठल्या आणि उच्चांक गाठला. टेनिस क्रिकेटमधला सर्वात मोठा विक्रम, कारण 105 धावा कुठल्या होत्या देसाई संघाने. तर खिडकाली संघाने आपण पहिले प्रसाद सर 100 धावा सुद्धा चेस केल्या आहेत या सीझन मध्ये. हा विक्रम खिडकालीच्या नावावरती सुद्धा आहे, ज्याने 100 धावा सुद्धा चेस केल्या आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्याला बघा मिळतात. एकाच सामन्यामध्ये एकाच संघातील 2 खेळाडूंनी अर्धशतक सुद्धा ठोकले. योगेश पाटीलने 54 धावा तर दत्ता ठाकूरने 50 धावा. तो संघ सुद्धा आपण बघतोय 2 सामने जिंकून पुढे सरकलाय. सुनील सेकंड फलंदाज सुनीलने हलक्यातून खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. महेश वैले चेंडू खाली येतोय. चेंडू फील्ड करतोय, फेकी करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या सुनीलने आपलं 2 धावाने खातं वळते. संघाची धावसंख्या होते 3. 1 गडी बाद 3 असे धावसंख्या. आमचे गुणलेखक प्रसाद परब सर जे एक चांगले समालोचक सुद्धा आहेत, मात्र आज गुणलेखकाच्या भूमिकेत सुद्धा आम्ही त्यांना बघतोय. आमची जी मेन एंट्री तिथे कोणी थांबू नका, प्रेक्षकांना विनंती आहे जरा सहकार्य करायचंय. यावेळेस मात्र लो फुल टॉस चेंडू, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. धन्यवाद. कोणी मान्यवर असतील तर आमच्या व्यासपीठावर येऊन बसायचे. कोळेगावचे, मोठा गावचे, एडुटणीचे किंवा नागावचे जर आपण मान्यवर असेल तर व्यासपीठावर यायचे, कारण मेन एंट्री समोर उभं राहू नका, कारण की आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतात आणि ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जलपेश यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. जलपेश चेंडू लावून फील्ड करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फलंदाज बाद. बिग विकेट. सुनील भोईर बॅक टू पॅव्हेलियन. खूप घाई केली आहे सुनील भोईरने, कारण की एक धाव घेण्याच्या नादात फलंदाज चांगला फलंदाज बाद होतोय. डायरेक्ट हिट करतोय. ऑन द स्टंप फेकी गेली फलंदाज. धावसंख्या ती 9. 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या कोळेगाव संघाची. अजूनही पहिल्या पॉवर प्ले मधला 1 चेंडू शिल्लक. 2 षटक पॉवरले. पुन्हा एकदा आभार मानतो ते म्हणजे राकेश मात्रे प्रतिष्ठानचं, ज्यांनी सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी मोफत पाण्याची व्यवस्था करून दिली. चेंडू खेळून करतोय पॉइंट रिझन मधनं. तेजस मोरे चेंडू फील्ड करतोय. 1 धाव मिळते ती पंडितला. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत दुहेरी अंकामध्ये धावसंख्या ती कोळेगाव संघाची 10, जी सरासरी 12ची, मात्र पहिल्या षटकात 10 धावा येतात. एक चांगली सुरुवात. जेवढ्या स्पर्धा आपण होती आपल्या आता बऱ्याचशा स्पर्धा झाल्या आपल्या ग्रामीणच्या स्पर्धा, ठाणे विभागातल्या सर्व स्पर्धेमध्ये आपण होती मोफत पाण्याची व्यवस्था करून दिली म्हणजे राकेश प्रतिष्ठान. कारण राकेश मात्रे आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्याला एक वेगळी श्रद्धांजली दिली जाते ती म्हणजे राकेश मात्रे प्रतिष्ठानकडनं. पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातनं आभार मानतो ते राकेश मात्रे प्रतिष्ठानचं. नंतर सामन्यात म्हणजे नागाव वर्सेस हेडुटणे संघ टॉस विन आहे. भीम कालने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बिग फाईट सामना असताना 2 चांगले संघ आपण बघतोय. नागाव संघ सुद्धा खूप चांगला संघ आहे. आई एकविरा
12-13 नागाव असं संघाचं नाव आहे. सूरज मडवी सारखा अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये, ज्याला छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानात उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 11 फलंदाज बाद केले, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक त्याच खेळाडूला मिळालं. 80 धावांनी 11 फलंदाजांना बाद केलं होतं. आई गावदेवी 12-13 नागाव असं या संघाचं नाव आहे. दुसऱ्या षटक गोलंदाज महेश वेले घेसर एंड कडनं. यावेळी माझा चेंडू खेळून करतोय, चेंडू ट्रावलतोय मिड ऑफ रिझन मध्ये, खराब क्षेत्ररक्षण होते, बॅकिंग होत नाहीये, चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षण तो जलपेश भोईरचं. जर हा चेंडू जर फील्ड झाला असता तर नक्कीच फलंदाज बादी होऊ शकला असता. त्याच्या समोर बॅकिंगसाठी आले होते, पण त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावपलकावरती 14. पहिल्या षटकात 10 धावा दिल्यात जलपेश भोईरने. महेश घेसर एंड कडनं राईट ओव्हर द विकेट. यावेळी मात्र स्लोअर वन चेंडू होता. गती परिवर्तन आपल्या बघा मिळते. 1 धाव इथे मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 15. जलपेश भोईर स्वतःवरती नाराज होतात, कारण चेंडू फील्ड केला असता 4 धावाही वाचल्या असत्या आणि फलंदाज सुद्धा धावचीत झाला असता, पण तसं काय होत नाही. लकी ठरतोय तो म्हणजे कोळेगाव संघ. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. जय हनुमान क्रिकेट संघ निजे यांच्या माध्यमातून मकर संक्रांत चषक 2017 वर्ष 48वा एक अप्रतिम स्पर्धा. आणि 14 जानेवारीला आपण सर्व खेळाडूंना आणि सर्व प्रेक्षकांना मोफत जेवणाची सुद्धा व्यवस्था केली जाते. एक अप्रतिम स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा. महेश राईटम ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. निलेश मात्र चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावा मिळतात त्या शंकरला. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 17 धावा धावपलकावर. अजूनही पॉवर प्ले मधले 3 चेंडू शिल्लक. एक चांगली सुरुवात आपल्या बघा मिळते, ती म्हणजे कोळेगाव संघाकडनं. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या, त्यानंतर आता मात्र 3 टाकलेत महेशने. 7 धावा येत आहेत. महेश स्टॅकेला फलंदाज शंकर. यावेळी मात्र स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, चेंडू खेळून काढतोय कव्हर पॉइंट रिझन मधनं. चेंडू पाता पाता सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. चारने खूप घाई केली होती मी म्हणजे तेजसने. तेजस मोरे आपण बघतोय. नक्की असं वाटलं की इजा होते या खेळाडूला, कारण की रवींद्र संतेला याच सामन्यामध्ये चेंडू डोळ्यावरती लागला रवींद्र संते यांच्या. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय पॉइंटच्या डोक्यावरनं वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये. चेंडू 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. अप्रतिम फटका आपल्याला बघा मिळतोय शंकरच्या बॅटमधनं. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावायला वेग वाढतोय. धावपलकावर धावा येते त्या 25 धावा. अजूनही पॉवर प्ले मधला 1 चेंडू शिल्लक. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता मात्र कोणतीही जलपेच चूक करत नाहीये. षटक समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोळेगाव संघाची धावसंख्या ती 25. येणारे 18 चेंडू, अजूनही 35 धावांची गरज आहे. 60 धावांचं टार्गेट आहे. चूक केली मी म्हणे जलपेशने, आणि त्या चुकीची आपण ती किंमत मोजावी लागली इथे, ती म्हणजे मोठागाव संघाला. येणारे 18 चेंडू, अजूनही 35 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू, अजूनही 35 धावांची गरज आहे. अप्रतिम स्पर्धा आपण होतो. जय हनुमान क्रिकेट संघ निजे यांच्या माध्यमातून. आयोजक आपण पाहिलं तर जय हनुमान क्रिकेट मंडळ व ग्रामस्थ मंडळ निजे. अध्यक्ष श्री गिरीधर मारुती पाटील, उपाध्यक्ष बबन कृष्णा रसाल, सेक्रेटरी संजय कृष्णा पाटील, तसेच विशाल करसन पवार, खजिनदार सोमनाथ जगन्नाथ पाटील, कर्णधार श्री अजय एकनाथ पाटील, उपकर्णधार योगेश भगवान पाटील, तसेच आमची कमिटी प्रमुख. नक्कीच ही नावं तुमच्यापर्यंत नक्कीच जेव्हा ड्रिंक्स मैदान जाईल तेव्हा ही नावं तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहेत. 18 चेंडू 35 धावांची गरज आहे. यानंतर सामना आपण बघतोय तो म्हणजे आई गावदेवी नागाव वर्सेस हेडुडने. अप्रतिम सामना करीन. दोन्ही संघ खूप चांगले आहेत.
एका बाजूला आपण बघतोय हेडवुडनेस संघ ज्याने नेवालीची 1 लाखाची स्पर्धा जिंकली होती. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आई गावदेवी 12-13 नागाव असा संघ ज्याने आत्ताच 7 जानेवारीला स्पर्धा संपादन झाली. ती स्पर्धेतील चॅम्पियन संघ होता तो म्हणजे नागाव संघ. सूरज मडवीला आपण खेळताना बघणार एक अष्टपैलू खेळाडू ज्याने जबरदस्त कामगिरी केली होती त्या स्पर्धेत. 80 धावा कुठल्या होत्या फलंदाजी करत असताना आणि 11 फलंदाजांना बाद केलं होत्या गोलंदाजी करत असताना, म्हणजे अष्टपैलू कामगिरी. त्यानंतर सिद्धेशला आपण बघाल डावखुऱ्याचा फलंदाज सिद्धेश. राकेशला बघू शकाल अष्टपैलू खेळाडू गणेश. यावेळी मात्र चेंडू आखून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. वीरनाथ चेंडूला फील्ड करतोय, 1 धाविते मी दे. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देती 26 धावा. येणारी 17 चेंडू अजूनही 34 धावांची गरज आहे. स्ट्रायकेंडला फलंदाज म्हणते शंकर, नो स्ट्रायकेंडला पंडित म्हात्रे. मेन पंच आपण बघतोय प्रकाश पवार आणि स्क्वेअरलेगचे पंच आहेत ते म्हणजे केतन पाटील. अतिशय चांगले 2 पंच या सामन्यासाठी. यावेळी मात्र चेंडू घेऊन काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, स्वतः गणेश चेंडूला जाऊन फील्ड करतोय, फेकी करतोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देती 28. 60 धावांचं लक्ष आहे. प्रसाद सर अजूनही 32 धावांची गरज आहे. जर आपण विचार केला तर येणारे 16 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. एक जबरदस्त सामना आपण बघतोय. आजच्या दिवसातील हा 4था सामना कोळेगाव वर्सेस मोठागाव. कोळेगाव संघाने नाणेफेकी जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते मोठागाव संघाला. मोठागाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 59 धावा कुठल्या आणि 60 धावांचं लक्ष मापक ठेवलं ते म्हणजे कोळेगाव संघासमोर. रवींद्र संतेच्या संघासमोर गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. राहिलेलं काम यष्टिरक्षक दत्ता पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 28. 32 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 15 चेंडू गणेश. यावेळी मात्र लो फुल टच चेंडू, चुकीला माफी नाही. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना 6 धावांसाठी. आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या 34. धावसंख्येला आकार येतोय. शंकर मात्र आक्रमक फलंदाजी करतोय. गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. येणारे 13 चेंडू अजूनही 26 धावांची गरज आहे. म्हणजे चेंडू पासून 13 धावा अजूनही जास्त आहेत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ही स्पर्धा आपण बघतोय जय हनुमान क्रिकेट मंडळ निजे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. गणेश यावेळी मात्र शॉर्ट चेंडू, चेंडू खेळून काढतोय. हेमंत चेंडू खाली येतोय, फील्ड करतोय, चेंडूला फेकी करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. षटक समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 36 धावा धावपलकार. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज. तसे आमचे कमिटी प्रमुख आपण विचार केला तर बाळाराम शंकर पाटील, दत्ता बाळाराम पाटील, श्रीराम शिवराम पाटील, सीताराम धाको पाटील, प्रकाश शांताराम पवार, सुरेश चंद्रकांत रसाळ, संतोष सुरेश खुटाळकर, अजय रमेश पाटील, विशाल गणेश पाटील, मंगेश पांडुरंग पाटील, संतोष एकनाथ पाटील, केतन राजेश पाटील, नितेश चंद्रकांत पाटील, सचिन अनंत पाटील, नितेश नारायण पाटील, चेतन मल्हार पाटील, प्रितेश गोपीनाथ पाटील, विकास बाळाराम पाटील, अमोल राजेश पाटील, प्रशांत रोहिदास पाटील, तुषार गोपीनाथ पाटील, अजिंक्य बाबूराव पाटील, गोरख अनिल पाटील, अक्षय नामदेव पाटील, निवृत्ती खुटाळकर, जयेश भगवान पाटील, रोहन रमेश पाटील, तुषार गौतम पाटील, राकेश कातोड पाटील काटे, विशाल सीताराम पाटील, अजय रसाळ, रवी रसाळ, निकेश पाटील, किरण पाटील, सचिन पाटील, दिनेश रामचंद्र पाटील, जितेंद्र घोमा रसाळ, नितीन अभिमन्यू पाटील, सदानंद पाटील, देवेंद्र पाटील, हरेश चंद्रकांत पाटील, श्रीधर पाटील, विनायक रसाळ, आकाश रसाळ. खरंच या सर्वांना जेवढा धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. एक चांगली कमिटी आपल्याला इथे बघायला मिळते जय हनुमान क्रिकेट संघ निजे यांच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. 12च्या सरासरी आता धावा कुठे आहे. जी सरासरी सुरुवातीला हवी होती कोळेगाव संघाला ती सरासरी आता पूर्णपणे राखली आहे. ती म्हणजे कोळेगाव संघाने. एक सामना असाच झाला होता 40+चा आजदे वर्सेस सागाव. सागाव संघाला 12 चेंडू 24 धावांची गरज होती आणि श्याम पाटील या गोलंदाजाने आजदे संघाच्या
4 धावांचं षटक टाकलं होतं आणि 20 धावा शेवटच्या षटकात शिल्लक ठेवल्या होत्या. या दरम्यान प्रितेश पाटील यांचे आगमन होतोय. आपण ते जबरदस्त एक व्यक्तिमत्व आपण बघतोय. चेतन मल्हार पाटील आपण यांचे पिताश्री आपण बघितलं तर मल्हार पाटील त्यांना क्रिकेटची खूप आवड आहे. कारण की मल्हार पाटील आमच्या बरोबरच KDMC मध्ये काम करतात. नेहमी आमच्याशी विचारपूस करतात की निजे संघ कशी कामगिरी करतोय. तर नक्कीच मल्हार पाटील जर आपण इथं आला असेल तर व्यासपीठावर स्थान बनवायचे. चेतन पाटील यांचे पिताश्री. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने आपण इथे धावा कंपल्सरी चेस करावे लागतील. त्या म्हणजे कोळेगाव संघाला. महेश यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची. पंच केतन पाटील आम्हाला वाईट चुकून करत आहे. अवांतर एक धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 37. 37 धावा म्हणजे 11 चेंडू 12 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या जल्पेशने. दुसऱ्या षटकात महेशने 15 धावा दिल्या आणि तिसऱ्या षटकात गणेशने 11 धावा दिल्या. तर चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाज महेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. तेजस मोरे चेंडू खाली उशीर करतोय परंतु फलंदाज इथे बाद होतोय. शंकर बॅक टू पॅव्हेलियन. 11 चेंडू 22 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या ती 38. 38 धावा धावफलकावर. नक्कीच आई गावदेवी नागाव संघाचे कोणी मान्यवर असतील तर आम्ही विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. 8 चेंडूमध्ये 20 धावांची खेळ केली ती म्हणजे शंकरने. नक्कीच श्रीनाथ आपले कोणी मान्यवर असतील तर आपण पाठवायचे. कारण श्रीनाथची आम्ही फलंदाजी बघितली छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानात. राकेश सारखा अष्टपैलू खेळाडू त्या संघामध्ये. सूरज मडवी एक अप्रतिम खेळाडू. तर नक्कीच आपण पुढच्या सामन्यात बघणार आहोत. महेश येणारे 11 चेंडू 22 धावांची अजूनही गरज आहे. महेश घेसर एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पंडितले खेळून काढला चेंडू ट्रॅव्हल होतोय. महेश चेंडूला फील्ड करतोय. फेकी करतोय. तेजस येतोय. मग ते दुसरी धाव इथे घातक ठरू शकते. मात्र 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. वसंत भोईर साहेब नागाव व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 40. 20 धावांची अजूनही गरज आहे. प्रसाद सर जर आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 20. म्हणजे चेंडू पासून 10 धावा अजूनही जास्त आहेत. एक अतिशय रोमांचकारी सामना आपल्या बघा. मोठागाव वर्सेस कोळेगाव 2 बलाढ्य संघामध्ये. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन झोन मधनं चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय 4 धावांसाठी. चार धावसंख्या वाढते. धावसंख्या 44. 9 चेंडू 16 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी त्यामुळे 16 धाव कंपल्सरी चेस करावे लागणार आहेत. पूर्णपणे आमच्या पंच कमिटीची नावं सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली आहेत. त्या सर्व कमिटीने इथे वेळेवर उपस्थित सुद्धा राहायचे. नक्की चंदन मुंडे यांचं एक नाव राहिलं होतं. यावेळेस मात्र निलेश मात्र चूक करतोय. वारंवार चुका आपल्याला बघायला मिळतात. आता मात्र मोठागाव संघाकडे दबाव दिसतोय. म्हणजे मोठागाव संघावरती 2 धावा इथे मिळत आहेत. येणारे 8 चेंडू अजून आपण विचार केला तर 46 धावा धावपलकर म्हणजे 60चं टार्गेट आहे. म्हणजे 8 चेंडू 14 धावांची अजूनही गरज आहे. अतिशय अटीअटीचा सामना आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. पंडित मात्रे स्ट्राईक एंडला. महेश घेसर एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये 6 धावांसाठी. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे वरदेवी आईचे नामथर गावाला. माझे वरदेवी आईचे नामथर गावाला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी
DJ मास्टर म्हणजे ज्या प्रकारे पंडित म्हात्रे यांनी शॉट खेळ नक्कीच प्रसाद सर पडद्याच्या आतमध्ये कोणी बसू नका. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना विनंती की आपण खुर्च्यांवरतीच बसायचे. कोळेगाव संघ रवींद्र संधी जर आपल्या खेळाडूंना सांगायचंय. सर्व संघांनी सूचना आहे नक्कीच कारण की समोरच्या संघाने जर अभिषेक घेतला तर आपल्याला पॅनल्टी लागू शकते असे आयोजक आम्हाला सूचना करतायत. महेश यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून घेत आहेत. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 53. पूर्णपणे समीकरण बदलते. 7 चेंडू 7 धावांची गरज आहे कोळेगाव संघाला. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. कोळेगाव संघ मकर संक्रांत चषक मध्ये नेहमी चांगली कामगिरी करतोय. 53 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. 1 to go. नक्कीच पंडित म्हात्रे यांना महेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लो फुल टच चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हलतोय. निलेश मात्र चेंडूला फील्ड करतोय. फेकी करतोय. 2 धावा इथे मिळतात. षटक समाप्त होते. 4 षटकांच्या समाप्तीत कोळेगाव संघाची धावसंख्या ती 55. 55 धावा म्हणजे अजूनही 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. प्रसाद सर या षटकात धावा येतात ते आपण विचार केला तर डीजे मास्टर कारण की पंडित मात्र वैयक्तिक 25 धावती घेतोय. एक चांगली फलंदाजी कारण की रवींद्र सारखा फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये. येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. जर आपण विचार केला प्रसाद सर तर महेश वैलीने 2 षटकं टाकलेत आणि 2 षटकामध्ये तब्बल 34 धावा दिल्यात. ज्या गोलंदाजाने 15 धावा दिल्या होत्या त्याच गोलंदाजाच्या हातात चेंडू पुन्हा संघनायकाने दिला आणि त्या गोलंदाजाने पुन्हा 19 धावा दिल्यात. म्हणजे खराब गोलंदाज आपल्या बघामध्ये महेश वैलेच्या माध्यमातून शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज निलेश मात्रे कारण की धावा चांगल्या कुठल्या तर मी म्हणेल एखादी चूक संघाला आपण या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. कारण ज्या गोलंदाजाने 15 धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजाच्या हातात पुन्हा एकदा चेंडू संघनायकाने दिला आणि त्या गोलंदाजाने तब्बल 19 धावा खर्च केल्या. 2 षटकामध्ये 34 धावा म्हणजे मागणी गोलंदाजी महेश वैलेच्या माध्यमातून निलेश. यावेळी मात्र चेंडूला फक्त सन्मान देतोय. हलक्यातने घेऊन काढतोय. 1 धाव रोटेट करतोय ते म्हणजे पंडितला स्ट्राईक देतोय. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या देते 56. 4 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. जवानमान क्रिकेट मंडळ निजे यांच्या माध्यमातून 4 धावांची अजूनही गरज आहे. कारण जेव्हा शेतामध्ये स्पर्धा आली होती मला अजूनही एक सामना आठवतोय. सामना झाला होता मेगा फायनलचा नवापाडा वर्सेस कोळेगाव. कोळेगाव संघाला 1 चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती आणि त्या 3 धावा कोळेगाव संघाने धावून घेतल्या होत्या प्रमोद या खेळाडूने आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे कोळेगाव संघाने. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. कोळेगाव संघ आपण रवींद्र संते मैदानात जायचं नाहीये. मी आमच्या व्यासपीठावरती अभिमन्यू नागो पाटील माजी खेळाडू निजे यांचा इथे सत्कार होणार आहे. मी श्रीपद म्हात्रे यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. जरा जोरदार टाळ्या द्या अभिमन्यू नागो पाटील यांच्यासाठी. माजी खेळाडू निजे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती ज्याने खऱ्या अर्थाने आपण चांगला प्लॅटफॉर्म दिलाय या गावातील सर्व खेळाडूंनी. त्यानंतर रोहिदास शंकर पाटील